गेल्याच आठवड्यात एक उबाटा सेनेचा आमदार जो मला आमदार निवासात भेटला आणि त्याच्याबरोबर झालेल्या चर्चेचा उल्लेख आज मी माझ्या ट्विटरमध्येही केलेला आहे की त्याला जेव्हा मी एकंदरीत उबाटामध्ये चाललेल्या राजकारणासंदर्भात विचारलं आणि मग तुझं भविष्य काय, उद्धवजींशी तुमची चर्चा होते का, उद्धवजी ऐकून घेतात का, या सगळ्याबद्दल जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की उद्धवजींना संजय राजाराम राऊत ब्लॅकमेल करतायत, कुठले तरी अंतर्गत कागदपत्र कदाचित प्रॉपर्टीचे असतील किंवा कुठले तरी असतील संजय राजाराम राऊत यांच्याकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना काही बोलत नाहीत. जी काय उद्धव ठाकरेंच्या सेनेची जी काय अवस्था केलेली आहे, 90% लोक जे शिवसेना सोडतायत त्याचं मागचं एकमेव कारण सांगतायत की ते म्हणजे संजय राजाराम राऊत. तरीही उद्धव ठाकरे काय बोलत नाही आहेत. म्हणजे जे काही संजय राऊतांकडे उद्धव ठाकरेंबद्दल आहे ते काहीतरी खरंच भयानक असेल, म्हणूनच पूर्ण उद्ध्वस्त झालं तरी उद्धव ठाकरे त्यांना काही बोलत नाहीत, त्यांचं तोंड बंद करत नाहीत. म्हणून आता पुढे आमचं काय होणार असा उबाटामधले शिल्लक असलेले आमदार आणि उर्वरित सगळेच सैनिक विचार करतायत असं त्यांनी मला गेल्या आठवड्यात सांगितलं आणि चिंता व्यक्त केली. आता कालपासून किंवा काही दिवसापासून काही चर्चा, काही अफवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फिरतायत. त्याचा वारंवार उल्लेख संजय राजाराम राऊत पण करतोय आणि उबाटाचे लोक पण त्याला खतपाणी टाकतायत की एकनाथ शिंदे साहेबांना बदलणार आहेत, नवीन मुख्यमंत्री राज्यामध्ये येणार आहेत. काल शिंदे साहेबांची जी दिल्लीला बैठक झाली त्याच्यानंतर कदाचित आदेश येणार आहेत. त्याच्यावर काल आमच्या सगळ्याच प्रमुख भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळांनी, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट बोललेले आहेत की असा कुठल्याही पद्धतीचा निर्णय 2024 पर्यंत होत नाहीये. एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024 पर्यंत राहत आहेत. मग हे अफवा पसरवणारे कोण आणि का अफवा पसरवत असतील? तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीमध्ये बैठक घेतलेली जिथे उद्धवजींनी एक विशिष्ट टीम गोळा केली, त्याला चावडी म्हणून म्हटलेलं. आता चावडी होती की चाबरी होती हे उद्धवजींना माहिती, पण त्यांनी नाक्यावर जाऊन चर्चा करायची, वास काढायचा आणि हे त्याच्याच अफवा पसरवणारी जी टीम आहे सतत सरकारला अस्वस्थ ठेवायचं. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जो मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश शिंदे साहेबांकडे होतोय त्याला थांबवायचं कसं, स्वतःची इज्जत कशी जायपासून थांबवायची. तर मग अशा पद्धतीचा अफवा तयार करायचा आणि मग शिंदे साहेबच मुख्यमंत्री नसतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन काय फायदा. अशा पद्धतीचं एक वातावरण राज्यामध्ये तयार करायचं, हेच उद्धवजी ठाकरेंचा आणि त्यांच्या शिल्लक सेनेचा कार्यक्रम उरलेला आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले
तरीही उद्धव ठाकरेंबरोबर कोणीही उरणार नाही आणि जी बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, जी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी बरोबर आहे, त्याच खऱ्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला जे कळत आहे की मातोश्रीचा किचन कॅबिनेटचा एक व्यक्ती लवकरच शिंदे साहेबांकडे प्रवेश करणार आहे, खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणून या गोष्टी थांबवण्यासाठी या सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. काल मी रिशाळवाडीकडे उद्धवजी गेले आणि मी काल तिकडले स्थानिक आमदार महेश बालदीजींचा इंटरव्ह्यू ऐकला. म्हणजे इर्शालवाडीकडे कुठे गेले उद्धवजी, तर पायथ्याशी, म्हणजे मूळच्या वाडीकडे गेलेच नाही. नुसतं 10-15 लोक खालती जमा केले आणि तिथे त्यांच्या समोर भाषण केलं आणि निघून गेले. म्हणजे ज्या वाडीमध्ये खऱ्या अर्थाने लोकांना नुकसान झालंय तिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले पोचलेच नाही. जिथे आमचे एकनाथ शिंदे साहेब पोचले, जिथे आमचे गिरीश महाजन साहेब पोचले, तिथे उद्धव ठाकरे पोचले नाहीत. नुसतं काल जसं मी तुम्हाला सांगितलं, नौटंकी तमाशा करण्यासाठी हे उद्धव ठाकरे फोटो काढण्यासाठी तिथे काल गेलेले, नुसतं भाषणं केली आणि परत आले. हीच नौटंकी मुख्यमंत्री असताना 16 मिनिटाचा सिंधुदुर्गाचा दौरा केलेला त्यांनी, 16 मिनिटाचा. त्या दिवशी सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये आले, गेल्या आठवड्यामध्ये फक्त 43 मिनिटं आले, 43 मिनिटं, 43. ज्या आमदारकीचा राजीनामा देणार होते तीच आमदारकी बेशर्मासारखी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये बसले आणि जनतेचे एवढे प्रश्न मांडायचे सोडून माजी मुख्यमंत्री म्हणून आणि एक जबाबदार नेता म्हणून फक्त 43 मिनिटं सभागृहामध्ये बसून गेले. काय दुसरे माजी मुख्यमंत्री देशामधले मग अखिलेश यादव आहेत, आमच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब पण आहेत, अन्य जे काही देशभरातले जे माजी मुख्यमंत्री आहेत ते काही सभागृहामध्ये जाऊन बसत नाहीत, जनतेसाठी प्रश्न उपस्थित करत नाहीत. पण ह्यांची जनतेसाठी असलेलं दुटप्पी प्रेम, ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की नुसतं 43 मिनिटं सभागृहामध्ये बसायचं, त्याच्यामध्ये पण 20 मिनिटं जाऊन अजितदादाला भेटायचं, काड्या लावायचा आणि निघून जायचं. एवढंच उद्धवजी ठाकरेंचं काम. म्हणून ही नौटंकी महाराष्ट्राच्या जनतेने एकदाच बाहेर काढली, एकदाच त्यांना घरी बसवलं आणि काम करणारं सक्षम सरकार राज्यामध्ये आणलेलं आहे. देशातलं चित्र चांगलं नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचं नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्याने जे अजित पवार गटात आता भाजपमध्ये सामील झालेत त्यांनी असहाय्य कबूल दिल्याचं संजय राऊत यांनी आपल्या सामना. जसं मला ठाकरेच्या उबाटा आमदारांनी कबुली दिली तशीच कबुली. सांगणाऱ्या माणसाची विश्वासार्हता काय? संजय राजाराम राऊतची विश्वासार्हता काय? ज्या संजय राजाराम राऊतनी स्वतःचं हल्ल्याचं कट रचलं आणि म्हणून त्या उमेश शिंदेला, तुम्हाला आठवतं असेल, कोणतरी शिंदे नावाचा, त्याला पकडलं गेलं आणि नंतर कळलं हा ह्याचाच कार्यकर्ता आहे. म्हणजे स्वतःच्या मुखपत्रामध्ये बसून खोटं लिहायचं, असा खोटाळला पत्राचाळ कोविड सेंटरमधला आरोपी हा आम्हाला दुसऱ्यांचे कहाण्या सांगतोय, ह्याच्यावर आम्ही विश्वास टाकायचा? पहिला संजय राजाराम राऊतनी स्वतःचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लोकांच्या समोर द्यावं आणि मग अशा पद्धतीच्या बाता कराव्यात. सातत्याने मुख्यमंत्री 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी दिल्ली दौरा करतात, त्याच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली. केंद्र सरकारकडून मदत मागायची असेल, आमच्या पंतप्रधानांना भेटायचं असेल तर तिथे दिल्लीत जायला लागतं. कदाचित पेंग्विन ठाकरेंना माहिती नसेल की
केंद्र सरकारकडून कुठलीही मदत लागली असेल तर केंद्र सरकारला भेटायला दिल्लीत जायला लागतं. पण तुमचे जे वडील मुख्यमंत्री असताना जेवढ्या वेळे 10 जनपथला जाऊन मुजरा करायचे त्याहीबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या. तेही आम्ही खुल्या डोळ्यांनी तेव्हा पाहिलेलं की तुमची खरी मम्मी ही मातोश्रीला बसते का दिल्लीला बसते ह्याचं पहिलं उत्तर आदित्य ठाकरेंनी आम्हाला द्यावं. तर 27 जुलैला उद्धव ठाकरेंचे आवाज कोणाचा आहे हा शिवसेनेच्या पॉडकास्टवर एक मुलाखत दिली. त्याचा टीजर आता लॉन्च झालाय. त्या टीजरमध्ये असं म्हणतात उद्धव ठाकरे की शरणागती पत्करणार नाही. शरणागती पत्करण्यामध्ये ज्यांनी PhD केलेली आहे त्यांनी शरणागती पत्करण्याची भाषाच करू नये. ज्यांनी सोनिया गांधींच्या समोर जाऊन साष्टांग लोटांगण घातलं आणि नाक रगडून 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 नाक पुसून म्हणजे नाकच त्याच्या घासलं गेलं त्या माणसांनी शरणागतीबद्दल बोलणं हे सर्वात मोठं हास्यास्पद आहे. म्हणून हे जे काय आपसामध्ये घेतलेली ही जी काय नौटंकीची जी मुलाखत जी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे ना. पण मला विनंती करायची आहे संजय राऊतांना कधीतरी उद्धवजींची मुलाखत घेण्यापेक्षा त्यांनी रश्मी ठाकरे वहिनींची मुलाखत घेतली पाहिजे होती. जेणेकरून शिवसेनेची अवस्था का झाली हे खऱ्या अर्थाने कळलं असतं. म्हणून माझी ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण का महाराष्ट्रात पण कळून दे की खरं शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार कोण चालवायचं. आम्ही जे ऐकायचो ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कामांना शिंदे फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती अजित पवारांनी उठवली. अजित पवार मंत्री झाल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. काय सांगा. चांगली गोष्ट आहे. जे जे आमच्या बरोबर सत्तेमध्ये आहे सगळ्याच आमदारांचे मतदारसंघाची कामं असतात, मतदारसंघाची निवेदनं असतात आणि त्यानुसार अगर अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या आमदारांची अगर स्थगिती उठवली असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. शेवटी मतदारांना न्याय देणं हे आमदारांचं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आणि म्हणून अजितदादांनी हा न्याय दिला असेल. आणि तसं भारतीय जनता पक्षाच्या पण भरघोस निधी आलेली आहे. शिंदे साहेबांकडे पण आमदारांकडे पण भरघोस निधी आलेली आहे. म्हणून आम्ही सगळेजण आपल्या आपल्या मतदारसंघाच्या कामा मिळवण्यामुळे जी निधी आम्हाला मिळाली त्याच्यावर सगळेचे सगळे समाधानी आणि संतुष्ट आहोत. तर अमित ठाकरे नाशिककडे जात असताना टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवली म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलची तोडफोड केलेली आहे. नाही, मला ह्याच्यात मुळीच वाटत नाही की अमित ठाकरेंनी असे काही कोणाला टोल नाका फोडायला सांगितलं असेल. जेवढं मी अमित ठाकरेजींना स्वतः ओळखतो, जेवढं आम्ही राजसाहेबांच्या कुटुंबाला ओळखतो, राजसाहेबांचं कुटुंब आणि उद्धवजी ठाकरेंच्या कुटुंबामध्ये फरक आहे. उद्धवजी ठाकरेंच्या कुटुंबांनी आयुष्यात आतापर्यंत कधीही खिशातले पैसे काढून ना जेवले नाहीत, ना फिरले नाहीत, ना खरेदी केली नाही. पण राजसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियाचा विषय वेगळा आहे. कदाचित ह्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे अमित ठाकरेंवर हा असा आरोप येत असेल. त्याचा एक मलाही अनुभव आलेला आहे. माझ्याबरोबर पण असंच कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे माझ्यावर एक केस झालेली. म्हणून मला मुळीच वाटत नाही ह्याच्यामध्ये अमित ठाकरेजींची काही चूक आहे. आणि हेही वाटतं की जेव्हा त्यांना कळलं असेल की असं काही कार्यकर्त्यांनी ते गाडी निघून गेल्यावर केलं तर निश्चित पद्धतीने त्यांच्यावर जे काही त्यांना भडकायचं असेल ते भडकले असतील. पण मला मुळीच वाटत नाही अमित ठाकरेजींनी हे मुद्दामून केलं असेल. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 29 जून 2022ला उद्धव ठाकरेंनी आपण आमदारकीचा राजीनामा देतो असं म्हटलेलं होतं. वर्ष होऊन घेतलं. मग अशी मला 43 मिनिटं सभागृहात दिसले. यापूर्वीच्या पण अधिवेशन ते कुठे दिसले नाही. पदला चिकटून राहण्याची त्यांची पद्धत कसं बघताय? नाही, म्हणून तर हे जे शरणागती पत्करली नाही, स्वाभिमान विकला नाही, हे सगळे जे मोठे मोठे बाता आणि शब्द ते वापरतात ना ते त्यांना का सूट होत नाही का ते शब्द उच्चारू नये ह्याचं उत्तम उदाहरण हे विचारलेला तुम्ही प्रश्न आहे. बाळासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असायचा. तोंडातून निघालेला शब्द बाळासाहेबांनी कधी मागे घेतला नाही किंवा त्याच्यावर कधी बदल केला नाही. उद्धवजींचा स्वतःचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, युट्यूबवर पण आहे, सगळीकडे आहे, जिथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आहे. म्हणून तो बोलतो ना हा डुप्लिकेट ठाकरे आहे.
हा चायनीज मॉडेल आहे. हा ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंचा विषय नाही. कारण का ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंचा प्रोडक्ट असतं तर अशा पद्धतीचे शब्द फिरवला नसता. साधी आमदारकी सोडू शकत नाही तर मग मुख्यमंत्री पदासाठी किती लाल टपकत असतील ह्याच्याबद्दल विचार करा. म्हणजे जे आम्ही ऐकतोय की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं नव्हतं, ह्यांच्या कुटुंबियाला आणि ह्यांनाच स्वतःलाच मुख्यमंत्री बनायचं होतं आणि म्हणून ते घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या शिवसैनिकांबरोबर करत होतं. म्हणजे खर्च करायचा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि टाळीवरचं लोणी खायचं उद्धव ठाकरेंनी. म्हणून साधी आमदारकी न सोडणारा माणूस काय दुसऱ्याला त्यागाची आणि स्वाभिमानाची भाषा करतो. साहेब, सुरुवातीला तुम्ही उभाटा गटाच्या आमदाराचा उल्लेख केला, त्यांचं नाव जाहीर करा. नाही, असं आहे ना की पहिलं संजय राजाराम राऊतनी त्या राष्ट्रवादी नेत्याचं नाव जाहीर करावं आणि मग मी त्या उभाटावाल्याचं आमदाराचं नाव जाहीर करतो. गिव्ह अँड टेक आहे ना. ईर्ष्यावाडीत दरड कोसळल्यानंतर गाडगीळ समितीच्या अहवालासंदर्भात पुन्हा पुढे येते. गाडगीळ समितीचा अहवाल राज्य सरकारने हे प्रस्ताव मंजूर केला नाही असं म्हटलं जातं. नाही, असं नाहीये. आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की गाडगीळ समितीच्या अहवालाचा प्रस्ताव आल्यानंतर त्याचे जे काही उत्तर आणि जे काही राज्यसभा सरकारच्या वतीने जे रिप्रेझेंटेशन करायचं होतं ते त्यांनी योग्य पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. पण गाडगीळ समितीच्या अहवालामध्ये जे जे कोकणाच्या विकासासंदर्भात ज्या चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि काही अडचणही गोष्टी लिहिल्या होत्या. म्हणजे ह्या ज्या काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी होत आहेत त्या विकासाला मारक नसल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तो विषय होता. पण साधं तुम्ही रस्ता पण बनवू शकत नाही, एक वीट पण लावू शकत नाही, असे पण काही निरीक्षण त्या गाडगीळ समितीच्या अहवालामध्ये होते. त्याच्या विरुद्ध मला आठवतं आमचे माजी खासदार निलेश राणे साहेबांनी 1,00,000 लोकांचा मोर्चा आमच्या सिंधुदुर्गामध्ये काढलेला होता. म्हणजे लोकांना खऱ्या अर्थाने म्हणजे आज जे गाडगीळ समितीच्या अहवालाबद्दल सभागृहामध्ये मी नाना पटोलेजींना बोलताना ऐकलेलं आहे, त्यांनी मुळामध्ये गाडगीळ समितीचा अहवाल वाचलाय का आणि त्यावर वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने वाचल्यानंतर त्यांनी आमच्यावर त्याची चर्चा करावी. कारण का पर्यावरण पोषक आणि पूरक अगर विकास होत असेल तर आम्ही सगळेजण बरोबर आहोत. पण कोकणाच्या विकासाला काही अडचण येत असेल तर त्या गोष्टीला आमचाही विरोध असेल. रोहित पवारांनी असं म्हटलंय भूस्खलन होतंय तर त्याची यादी सरकारकडे पावसाळ्यापूर्वी येत असते आणि ती यादी सरकारने अद्याप घोषित केली नाही. त्याच्यामधलंच हा ईर्ष्यावाडी आहे का हे बघावं लागेल असं एक उदाहरण. असं आहे की रोहित पवारजी आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये, चायनामध्ये काय G20 मध्ये काय काय चाललंय ह्याबद्दल ते सतत माहिती देत असतात. तर माझं म्हणणं आहे की कोकणाच्या त्यांच्या लोकप्रतिनिधी किंवा आम्हा लोकप्रतिनिधींची बरोबर ते थोडे बसले, चर्चा केली तर आम्ही थोडं त्यांच्या ज्ञानात भर टाकू शकतो की नेमकं हे लँडस्लाईड का होतं, कसं होतं, त्याची काय मूळ कारण आहे, नदीतला गाळ का काढला पाहिजे. त्याला आमच्यावर बसायचं नसेल तरी पण त्यांचे राष्ट्रवादीचे जे आमदार जे शेखर निकमजी आहेत त्यांच्यावर तरी बसा. कदाचित तुम्हाला जास्त ज्ञान तुमच्या याच्यामध्ये टाकतील जेणेकरून तुमचे प्रश्न थोडी बदलतील त्या निमित्ताने. इरसालवाडीचे नाव भूवैज्ञानिकांनी त्या यादीमध्ये नव्हतं तर आपण काही प्रयत्न करणार की पुन्हा एकदा सर्व्हे व्हावा किंवा नवीन काहीतरी आपल्या नक्की आपण नक्की प्रयत्न करू शकतो. पण एक लक्षात घ्या की मूळ कारण ह्याच्या मागची शोधली पाहिजे. तर बाबा लँडस्लाईड का होतं उदाहरण, त्याचबरोबर नदीतला गाळ न काढल्यामुळे पूर परिस्थिती कशी निर्माण होते. तर ह्या सगळ्या ज्या मूळ प्रश्नाला अगर आपण हाताळायला सुरू केलं ना तर अशा सगळ्या घटना थांबू शकतात असा विचाराचं मी आहे. उदाहरण काल जे काही आचरा भागामध्ये, वरवडे भागामध्ये आपण पाहिलं म्हणजे अर्ध झाड कव्हर होईल एवढंपर्यंत पाणी जातं. पण मूळ कारण काय आहे ते नदीतला गाळच वेळेत काढला गेलेला नाही. म्हणून मी प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं, म्हणून मी काल कलेक्टरांना फोन केलं की तुमच्याकडे आता निधी गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आहे तुमच्याकडे तर ती वापरा आणि पुढच्या वर्षी कुठल्याही पावसाळा येण्याच्या अगोदर सगळ्या नद्यांचा गाळ काढून तो परत शेतीसाठी, कारण सरकारची चांगली योजना पण आहे, गाळ काढून परत शेतीसाठी कशी वापरता येईल याहीसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारची योजना आहे. त्या योजनेसाठी
ती योजना योग्य पद्धतीने राबवा, जेणेकरून कोकणामध्ये हे सगळे जे प्रश्न निर्माण होतात ते गाळ काढल्याच्या नंतर 50% प्रश्न सुटतील असं मानणाऱ्यापैकी मी आहे. सर, देश की हालत अच्छी नहीं है, लेकिन हमें जेल में चक्की पीसने के लिए जाना नहीं है, इसके लिए मोदी चाहिए, ऐसा एनसीपी के एक लीडर ने कहा है. इसके ऊपर आज संजय राउत ने अग्रलेख लिखा है सामना में, क्या है? जो संजय राउत ने अग्रलेख में जिस एनसीपी के नेता के बारे में बात की, पहले तो उन्होंने वो एनसीपी नेता का नाम लेना चाहिए, क्योंकि उसी तरीके का वार्तालाप मेरे साथ भी पिछले हफ्ते एक उनके ही गट के आमदार ने मेरे साथ मुंबई में की, जहां उन्होंने स्पष्ट कहा कि हमारे शिवसेना में जो परिस्थिति है, हमारे उबाटा शिवसेना में जो परिस्थिति है, उससे उसके सब जिम्मेदार ये संजय राउत है. मगर संजय राउत ये उद्धव ठाकरे इनको ब्लैकमेल करते हैं, क्योंकि कुछ उनके प्रॉपर्टी के कागजात शायद संजय राउत के पास है, उसके वजह से उद्धव जी ठाकरे उनसे डरते हैं, उनका सुनते हैं. इसलिए इतना नुकसान होने के बावजूद भी संजय राउत को चुप बिठाते नहीं है, उनकी प्रेस कॉन्फ्रेंस रोकते नहीं है. तो इस सब की चिंता हमें है कि अगर संजय राउत चुप नहीं बैठेंगे तो बचे हुए जो सैनिक है, बचे हुए जो हमारे विधायक है, वो भी कल शिंदे साहब के पास जा सकते हैं. तो इस तरीके की चिंता जैसे वो राष्ट्रवादी के लीडर ने संजय राउत के पास व्यक्त की, वैसे ही संजय राउत के ही पार्टी के विधायक ने मेरे पास व्यक्त की. इसलिए संजय राउत ने राष्ट्रवादी के बारे में चिंता करने के बजाय पहले अपने खुद के विधायक की मन की बात सुननी चाहिए, वरना जो कुछ बची कुची जो विधायक उनके पास है वो भी दिसंबर के पहले शिंदे साहब के पास चले जाएंगे. अब 27 जुलाई को उद्धव ठाकरे का एक इंटरव्यू आने वाला है, जिसका अभी टीजर एक लॉन्च हुआ है. इसमें उद्धव ठाकरे कह रहे हैं कि शरण नहीं आ जाएगी. ऐसा है कि 27 जुलाई को हर साल मातोश्री का कॉमेडी सर्कस ये हमको देखने को मिलता है. आपको याद होगा जब भी उद्धव जी मुख्यमंत्री थे तभी भी उन्होंने ऐसा ही, मतलब जॉनी लीवर को भी शर्म आए, इतना बड़ा कॉमेडी सर्कस उन्होंने वो इंटरव्यू के माध्यम से, जहां उनके गर्दन पे अगर मच्छर बैठेगा वो भी मैं मार नहीं सकता, इस तरीके का हंसाने वाला इंटरव्यू उद्धव जी का हर साल उनके कामगार और ये संजय राउत लेते हैं. और जिस शरणगति के बारे में उद्धव जी बोलते हैं, जिस बाला साहब ठाकरे के बेटे उद्धव जी है, और बाला साहब ने अपने पूरी जिंदगी में कभी भी किसके सामने झुके नहीं, मगर उनका ही बेटा सिर्फ सोनिया गांधी जी के सामने झुके नहीं, कांग्रेस के सामने झुके नहीं, मगर 10 जनपद में जाके उन्होंने पूरा का पूरा लेट के उनके सामने नमस्कार किया है. और इसके वजह से ही महाविकास आघाड़ी की सरकार बनी थी. इसलिए उद्धव जी ने झूठ बोलने का जो उनका कार्यक्रम है, प्रोग्राम है, वो बंद कर देना चाहिए, क्योंकि उद्धव जी का असली चेहरा अभी महाराष्ट्र की जनता अच्छी तरह से पहचानती है. सर, रायगढ़ जिले में भूस्खलन होने के बाद सोशल मीडिया पे 2 फोटो वायरल हुए. पूर्व सीएम उद्धव ठाकरे जी घर बैठ के होम फॉर्म वर्क कर रहे, और दूसरा फोटो 2 घंटे में पहुंचने वाले सीएम, उसकी तुलना की गई. तो तुलना करनी ही चाहिए, क्योंकि 2.5 साल में जो महाविकास आघाड़ी की सरकार हमने देखी, जहां हमारे मुख्यमंत्री सिर्फ मातोश्री के ही मुख्यमंत्री थे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री नहीं थे. इसलिए सारा का सारा काम वो सिर्फ अपने फैमिली के लिए ही करते थे. मगर आज के मुख्यमंत्री, आज किधर भी लैंडस्लाइड हो, किसी का भी एक्सीडेंट हो, मुझे याद है समृद्धि हाईवे पे भी जब भी एक्सीडेंट हुआ था, तुरंत सुबह मुख्यमंत्री और हमारे डीसीएम साहब उधर जाके उनको मदद की थी. तो आज महाराष्ट्र को काम करने वाला सीएम मिला है, काम करने वाले 2 डीसीएम मिले हैं. आपने चित्र देखा होगा कि मुख्यमंत्री खुद इरिशालवाड़ी के उस गांव में थे, हमारे डीसीएम साहब विधानसभा में हमको सबको जवाब दे रहे थे, और दूसरे डीसीएम हमारे कंट्रोल रूम में थे. तो काम करने वाले सारी टीम आज महाराष्ट्र को मिली है. इसलिए तो हमारे जो विपक्ष के लोग हैं वो हम पे टीका कर रहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.